तो अतिक्रमण हटवला की मग दहिसर, मागाठाणे, बोरिवली मध्ये राहणारे जवळपास 10 लाख लोकांना दिलासा भेटणार आहे। आणि माझ्या मनात नेहमीच होता की मला कधी काम करायची संधी मिळाली तर स्टेशन परिसर मी एन्क्रोचमेंट फ्री करीन। त्यावेळी माझ्यावरती हल्ला झाला होता, पण मी तेव्हा घाबरलो नाही आणि मी सार्वजनिकरित्या सांगितलंय, जब तक मेरे सर पे प्रभू श्री राम का हाथ है कोई माई का लाल मेरा बाल बाका नहीं कर सकता। नमस्कार. मुंबईसह राज्यभरात सध्या बोरीवली पॅटर्न खूप गाजतोय. बोरिवलीचे आमदार संजय उपाध्याय यांनी बोरिवलीतील रस्ते फेरीवाला मुक्त करण्यासाठी एक लढा उभारलाय. याविषयी सविस्तर संवाद साधण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत बोरिवलीचे आमदार संजय उपाध्यायजी. सर नमस्कार. मायम टीव्ही मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी हा बोरिवली पॅटर्न नेमका काय आहे त्याविषयी आम्हाला सांगा. नमस्कार. बोरिवली पॅटर्न म्हणजे मुंबईत रेल्वे स्टेशनवर उतरल्यावरती प्रवाशांना आणि त्याचप्रमाणे स्टेशन समोरच्या रस्त्यावर चालायला सुद्धा जागा नाहीये। बोरिवलीची अवस्था सुद्धा अशीच होती किंवा त्यापेक्षा वाईट होती। फुटपाथवर कब्जा होता, रोडवर कब्जा होता, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्ट आहे त्याच्या समोर तर चालायला सुद्धा जागा नव्हती। आणि इलेक्शनमध्ये प्रचार करताना महिलांनी मोठ्या प्रमाणात सूचना केली की स्टेशनवरचं अतिक्रमण तुम्ही हटवणार। सुप्रीम कोर्टाने दिशानिर्देश दिले आहेत। रेल्वे परिसर 150 मीटर पर्यंत हॉकर बसता कामा नये, फुटपाथ असो रस्ता असो एन्क्रोचमेंट फ्री असलं पाहिजे, तरी सुद्धा अंमलबजावणी होत नव्हती। मी निवडून आल्यावर सर्वात पहिलं जेव्हा अधिकारी मला भेटायला आले, मी सुद्धा SV रोडच्या मध्यभागी खुर्ची घेऊन बसलो आणि मी सांगितलं, जर त्यांच्यावर कारवाई होत नाही तर मी सुद्धा करोडो रुपये देऊन ऑफिस घेणार नाही किंवा लाखो रुपये भाडे देऊन ऑफिस उघडणार नाही। मी रस्त्यावर बसून माझं कामकाज सुरू करीन, नाहीतर त्यांच्यावर कारवाई करा। आणि बोरिवलीच्या जनतेला सुद्धा आवाहन करीन की तुम्ही सुद्धा लांब जाऊ नका, स्टेशनच्या समोर टेबल घ्या, खुर्ची घ्या, तुमचं ऑफिस उघडा आणि इथूनच काम करू। प्रभाव असा झाला की BMC आणि पोलीस अधिकाऱ्यांनी मनावर घेतलं आणि मग हॉकरवरती ॲक्शन सुरू झाली। जवळपास रोजच ॲक्शन होते आणि सुरुवातीला लोकांना असं वाटलं की नवीन आमदार झालाय, 10 दिवस 15 दिवस कारवाई असेल, त्याच्यानंतर तसंच दृश्य होऊन जाईल। पण 1 वर्षापेक्षा जास्त झालंय। बोरिवली स्टेशनचा परिसर क्लीन आहे, एन्क्रोचमेंट फ्री आहे। आता तिकडे तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता। पहिले लोक दहिसरच्या ब्रिज वरून जाऊन बोरिवलीमध्ये यायचे, पण स्टेशन समोरच्या SV रोडला जाणं टाळायचे। रिक्षावाला भाडं नकारत होता आणि आत्ता रिक्षावाला तिकडे सहज जातो। भाड्यात सुद्धा पहिल्यापेक्षा लोकांना कमी पैसे द्यावे लागतात। महिला खुश आहेत। पोलीस स्टेशनचा मागचा दरवाजा अनेक वर्षापासून बंद होता, तो दरवाजा उघडण्यात आला। कोर्टात वकील असतील, मॅजिस्ट्रेट असतील, ते आता आपली गाडी घेऊन तिथपर्यंत जातात। दिवाळीच्या दिवशी सुद्धा जेव्हा संपूर्ण मुंबईत लोक खरेदीसाठी गर्दी करतात, त्यावेळी सुद्धा बोरिवली SV रोडचा ट्रॅफिक स्मूथ होता। ईस्टमध्ये सुद्धा त्याचप्रमाणे आपण ॲक्शन घेतली। बोरिवली स्टेशनमध्ये कस्तुरबा मार्ग पोलीस स्टेशनच्या समोर बॉटल नेक आहे आणि ते आम्ही आता रिमूव्ह करणार आहोत, कारण BMCच्या जागेवरती अतिक्रमण आहे। तो अतिक्रमण हटवला की मग दहिसर, मागाठाणे, बोरिवली मध्ये राहणारे जवळपास 10 लाख लोकांना दिलासा भेटणार आहे। ईस्टमध्ये पण माझ्या मतदारसंघात कारवाई सुरू आहे। त्याचप्रमाणे महावीर नगर इथे मोठ्या प्रमाणात हॉकर होते, त्यांच्यावर कारवाई झाली। गार्डनच्या आजूबाजूला असं ज्या ठिकाणी प्रतिबंधित आहेत त्या प्रत्येक ठिकाणी सलग 1 वर्षात रोजच माझी नजर होती। प्रशासनाची साथ घेतली, त्यांच्यावर दबाव टाकला, कुठलंही आंदोलन, कुठल्याही शिवीगाळ केली नाही, सामंजस्याने ही कारवाई केली। आणि म्हणून शासन दरबारी किंवा जनतेच्या मनात या कामाबद्दल जी दखल घेतली आहे त्याला बोरिवली पॅटर्न असं नाव लोकांनी दिलंय। हा लढा तुम्ही नेमका कसा सुरू केला आणि या संदर्भातला एक धोका तुम्हाला जाणवतोय त्याबद्दल काय सांगाल? अनेक वर्षापासून सामाजिक जीवनात आहे। मी ट्रेनमधून प्रवास करताना
बँड्रा ईस्ट परिसर पण बघतो आणि माझ्या मनात नेहमीच होता की मला कधी काम करायची संधी मिळाली तर स्टेशन परिसर मी एन्क्रोचमेंट फ्री करीन. स्टेशन परिसरावर तिथली डेमोग्राफी बदलण्याचा सुद्धा एक कट कारस्थान चालू आहे. कारण बोरिवलीमध्ये 90% पेक्षा जास्त पॉप्युलेशन हिंदू असून सुद्धा बाहेरून मोठ्या प्रमाणावर रोहिंग्या बांगलादेशी सारखे हॉकर इकडे येऊन बसले आहेत आणि तिकडे मग मस्जिद बांधण्याचा प्रकार सुरू होता. हे सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा घातक होतं आणि म्हणून मोहीम मी हाती घेतली आणि अलर्ट राहिल्यामुळे सजग राहिल्यामुळे या प्रश्नावर वारंवार ॲड्रेस केल्यामुळे किंवा अधिकाऱ्यांना सुद्धा हे समजलं की संजय उपाध्यायने 1 वर्षात एक कॉल सुद्धा केलं नाही की हा माझा माणूस आहे, याला तिकडे धंदा करू द्या. जे लोक माझ्याकडे आले की आम्हाला तुम्ही मदत करा, मी त्यांना सांगितलं तुम्ही दुकान भाड्यावर घ्या, मी पैसे देतो, पण तुम्ही रस्त्यावरती धंदा करू नका. आणि अनेक लोकांनी तसे दुकान भाड्यावर सुद्धा घेतले आहेत. माझ्या सोशल मीडियावरती तसे व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. काही लोकांनी माझ्या हस्तेच उद्घाटन केलं आणि आज ते सुखी आहेत, कारण रस्त्यावर धंदा करताना जो त्रास होता तो त्यांच्या जीवनातून गायब झाला आहे. आता ते समाधानी आहेत, कारण त्यांची चव, त्यांची जी टेस्ट लोकांच्या आवडीची होती, लोक तिकडे जाऊन खातात आहे, म्हणून त्यांचा धंदा होतोय. पण एक होतं की रस्त्यावरती भाडं द्यायचं, हप्ता द्यायचं आणि रस्ता म्हणजे आपल्या बापाची जागा, ही मानसिकता तोडून टाकली आहे मी आणि त्याच्यात मला यश मिळालं आहे. सर, अनधिकृत झोपडपट्ट्या आणि फेरीवाले यामुळे नागरिकांना नेमका कोणता त्रास होत होता आणि या संदर्भात त्यांनी तुमच्याकडे काही तक्रारी केल्या होत्या का? एकतर स्टेशनवर उतरल्यावरती चालता सुद्धा येत नव्हता, म्हणून रिक्षा टॅक्सी भेटत नव्हती. गाडी घेऊन सुद्धा तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही, कारण स्टेशन परिसरवर गेल्यावर किमान 20 मिनिटं तुम्हाला लागायचे क्रॉस करायला, म्हणून लोक तो रस्ता अवॉइड करायचे. त्याशिवाय गर्दी होती, त्यामुळे चेन स्नेचिंग, मोबाईल स्नेचिंग, पर्स स्नेचिंग असे जे प्रकार आहेत पाकिटमारीचे, त्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा आता पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डप्रमाणे कमी आली आहे. हे करत असताना 160 पेक्षा जास्त FIR मी हॉकर्सवर रजिस्टर केले नियमाप्रमाणे आणि 10 लाख पेक्षा जास्त फाईन महानगरपालिकेने त्यांच्याकडून वसूल केला आणि लोकांची मागणी होती. आणि म्हणून जेव्हा मी फक्त बोरिवलीत नव्हे मुंबईत प्रवास करतो तेव्हा या कामामुळे लोक मला ॲप्रिशिएट करतात. सोशल मीडियावर फार मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देतात की हे चांगलं काम आहे. अनेक जनपदीवर दबाव टाकतात की तिकडे बोरिवलीत होऊ शकतं तर आपल्याकडे का होऊ शकत नाही. सध्या मी मागच्या आठवड्यात बनारसला गेलो, एका लग्नात मला जायचं होतं, तर जौनपूरला गेलो, 3 गावात गेलो. तिथल्या लोकांनी मला सांगितलं की इथल्या चौकात तुमची चर्चा फार होते. मला वाटलं मला शिवी देत असणार, पण ते बोलले नाही, कोणाच्यामध्ये हिंमत आहे की या विषयाला ॲड्रेस करू शकतो तर तो मर्द माणूस आहे. म्हणून त्यांनी माझं ॲप्रिशिएशन केलं, माझ्याबरोबर फोटो काढले. फ्लाईटमध्ये किंवा सिद्धिविनायक मंदिरात मी जातो किंवा मंत्रालयात जातो तेव्हा लोक या कामाची दखल घेऊन फार आवडीने माझ्याबरोबर सेल्फी वगैरे घेत असतात. विशेष करून महिला फार ॲप्रिशिएट करतात. कुठलीही प्रसिद्धी, बॅनर, पैसा खर्च न करता या कामामुळे संजय उपाध्याय लोकांच्या हृदयात आहे असं मी बोलू शकतो. सर, हे काम पूर्णत्वास नेताना तुम्हाला काही अडचणी किंवा अडथळे आलेत का? सुरुवातीला काही इन्फ्लुएन्शियल लोकांनी दबाव टाकला, मीडियामध्ये एका ठिकाणी प्रयत्न झाला, पण ओव्हरऑल मराठी मीडिया, गुजराती मीडिया, हिंदी मीडिया, इंग्रजी मीडिया या सगळ्यांनी या कामाची दखल घेतली. एका चॅनलने तर याच्यावरती आर्टिकल केलं की जर बोरिवलीत होऊ शकतं तर बाकी ठिकाणी का नाही, आणि त्यामुळे मला बळ भेटलं. मीडियाने कुठेच निगेटिव्ह दाखवलं नाही, उलट प्रशंसा केली. आणि त्यामुळे चांगलं काम जर आपण प्रामाणिकतेने करतो तर समाजाची आपल्याला साथ भेटते. हे आहे बोरिवली पॅटर्न. या बोरिवली पॅटर्न अंतर्गत आतापर्यंत किती जणांवर कारवाई करण्यात आली? जवळपास रोजच कारवाई होते. अनेक वेळा मी पण डायरेक्ट ॲक्शन घेत असतो. एका कारवाईमध्ये लक्षात आलं की हे लोक जे माल डम्पिंग करतात तिथपर्यंत गेलं पाहिजे. तिथे गेल्यावर लक्षात आलं की 2 गोडाऊन मला सापडले,
त्याची ॲग्रीमेंट मागितली तर त्या मूल गाळाधारकांनी कुठलाही ॲग्रीमेंट न करता त्या लोकांना सामान ठेवायची जागा दिली होती. म्हणजे एका दृष्टीने हा बोरिवलीसाठी धोका सुद्धा होता. जर त्यांनी तिकडे RDX ठेवलं किंवा ड्रग्ज गांजा ठेवला तर जबाबदारी कोणाची? आणि म्हणून व्यापारी असोसिएशनची पण मीटिंग घेतली की तुम्ही अशा लोकांना जर भाड्यावर दिलं तर तुमच्या दुकानावर सुद्धा कारवाई होईल. आणि अनेक दुकानावर कारवाई सुरू झाली. गार्डनच्या बाहेर गुटखा वगैरे ओपनली विकला जातो, त्याच्यावर कारवाई केली. स्टेशन परिसर असेल किंवा संपूर्ण बोरिवलीमध्ये वाईन शॉपच्या समोर जे दारू पिलं जातं, मी त्याचा विरोध केला आणि मी चॅलेंज देऊन बोलू शकतो की बोरिवलीत 95% वाईन शॉपच्या समोर दारू पिण्याचं काम बंद झालं. मी त्याच्यासाठी एक्साईजची मीटिंग घेतली, दुकानदारांना बोलवलं, बोला माझं आणि तुमचं दुश्मनी नाही आहे. कोण दारू पिलं पाहिजे नाही पिलं पाहिजे याच्याशी माझं काही लेणं देणं नाही. सरकारने तुम्हाला लायसन्स दिलंय, पण दारू कुठे पिलं पाहिजे याच्यावर निश्चित माझं मत आहे. आणि ओपन ठिकाणी तर नाहीच पिलं पाहिजे, कारण तिथून कुठली मुलगी शाळेची जाते, महिला जाते आणि त्याच फुटपाथवरती कोण दारू पितोय तर महिला सुरक्षेसाठी ती चांगली गोष्ट नव्हे. आणि म्हणून मी असा विरोध केला आणि बोरिवलीत 100% या कामात मला यश मिळालं. आता मोठ्या प्रमाणात गार्डनमध्ये लोक दारू पितात, ड्रग्सचं सेवन करतात. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त तो संकल्प घेतलाय की बोरिवलीतील उद्यानं हे लोकांसाठी आहे. सहकुटुंब लोक तिथे आली पाहिजे. लहान मुलं असतील, यंग मुलं असतील, परिवार असेल, सिनियर सिटीजन असतील, ते सगळे उद्यानात आलं पाहिजे. आनंद, गार्डन, वॉकिंग सगळं ते करा, खेळा तिकडे, पण दारूचा प्रकार तिकडे होऊ नये. आणि आता मोहीम सुरू केली आहे पोलिसांची, त्यासाठी मीटिंग घेतली आहे. पोलिसांनी सुद्धा वेळोवेळी संध्याकाळच्या वेळेला व्हिजिट करण्याचं काम सिव्हिल ड्रेसमध्ये सुरू केलं आहे. मला वाटतं या वर्षात बोरिवलीतून हा जो प्रकार आहे तो सुद्धा बंद करण्यात मला यश मिळेल. सर, तुम्ही मगाशी बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. तर या सगळ्या प्रकरणात किंवा या सगळ्या घटनेत जास्तीत जास्त बांगलादेशी आणि रोहिंग्या आढळतात की इतर आणखी कोणी स्थानिक लोक ही आहेत त्यात? मी केंद्रीय मंत्री अमित शहाजी जेव्हा बोरिवलीत माझ्या प्रचार सभेत आले होते तेव्हा मी मंचावरून घोषणा केली होती, किंवा ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशी सुद्धा मीडियासमोर बोलताना मी बोललो होतो, मी बोरिवलीचा बांगलादेश होऊ देणार नाही. तेव्हा लोकांना असं वाटलं की कुठून हा शब्द आला, बांगलादेशी बोरिवलीत कुठे आले. पण जेव्हा रोड चं कामचं मी इन्स्पेक्शन करत होतो, माझ्याकडे 92 रोडचं काम चालू होतं पावसाच्या आधी, आणि त्यातले सगळे लेबर हे बांगलादेशी रोहिंग्या सापडले. वेस्ट बेंगॉलच्या 2 जिल्ह्यातली आधार कार्ड होती, आधार कार्ड बोगस होती, पण आपल्या कानूनमध्ये काही लिमिटेशन आहे, सगळ्यांचं ते सिद्ध करता आलं नाही. पण ते सगळे बांगलादेशी लेबर आजकाल लोक 300 रुपये पर डे, 400 रुपये पर डे, कारण मजूर सस्त्यात भेटतात म्हणून त्यांना ते ठेवतात आहे. ही मुंबई धर्मशाळा नव्हे किंवा बोरिवली धर्मशाळा नव्हे. इथे मासा विकणारा माणूस, हॉकर जो हातगडी फिरतो आहे, दाभेली बनवणारा माणूस सुद्धा वेस्ट बेंगॉलचा होता. आणि वेस्ट बेंगॉलचा आहे त्याचा माझा विरोध नाही आहे. त्याचा आधार कार्ड जो बघितलाय, त्याच्याशी बोलताना जे आढळलंय तो बांगलादेशी आहे. या देशातील कुठल्याही कोपऱ्यातून कोणीही मुंबईत येऊ शकतो. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. तो आपला करिअर निवडू शकतो. मुंबईत संघर्ष करून अनेक लोक मोठी झाले आहेत, त्याचा कुठेही विरोध नाही आहे. पण मुंबई धर्मशाला नव्हे की बांगलादेशी लोक येऊन इथे कब्जा करतील आणि नंतर इथली डेमोग्राफी बदलतील, वोटर पॅटर्न बदलतील. तर एकाप्रमाणे हे जिहादच चालू आहे. मी याच्या विरोधात, आणि हे मी सिद्ध केलं वारंवार की अनेक ठिकाणी चीप लेबर म्हणून ते अवेलेबल आहेत, म्हणून जास्तीत जास्त लोक त्यांचा उपयोग करत आहे. रस्त्यावर हातगाडी घेऊन विकणारा माणूस नाव सांगताना राजू, पप्पू, रामू असं बोलतो, पण आधार कार्ड बघितल्यावरती त्याचं नाव भलतंच आहे. तर आपली आयडेंटिटी लपवून तुम्ही धंदा का करताय? तुम्ही ज्या नावाने आहात त्या नावाने धंदा करा, माझा काही आक्षेप नाही. पण नाव तुम्ही कल्लू, रामू असं बोलताय, पप्पू बोलताय, पण आधार कार्डवरती नाव मात्र तुमचं वेगळं आहे. हे एक प्रमाणे धोका आहे आणि म्हणून मी याचा विरोध केला. सर, काही दिवसांपूर्वी तुम्हाला एक धमकीचं पत्र देखील आलं होतं. तर त्या पत्राचा आणि या बोरिवली पॅटर्न जी तुम्ही मोहीम सुरू केली आहे त्याच्याशी काही संबंध आहे असं वाटतं का? बघा, जेव्हा ही मोहीम सुरू केली तेव्हा सुरुवातीला अनेक लोकांनी मला धमकी देण्याचा प्रयत्न केला. मी घाबरलो नाही, तर माझ्या बायकोला समजवण्याचा प्रयत्न केला की साहेबांना सांगा, त्रास होईल.
एक दिवस मी एका मीडिया चॅनलला बाईट देत होतो माझ्या ऑफिसच्या समोरच. माझी बाईट संपली, मी गाडीत बसून गेलो आणि त्या पत्रकाराला सांगितलं क्यों बाईट लिया, तेरे को भी टपका देंगे उसको भी टपका देंगे. तो गुन्हा पोलीस स्टेशनला रजिस्टर झाला. एकदा संध्याकाळी येत होतो, अधिवेशनचा काळ होता, बजेट सेशन होतं, त्यावेळी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, तो सुद्धा गुन्हा रजिस्टर आहे. आणि तिसरा म्हणजे आत्ता माझ्या ऑफिसमध्ये पोस्टाने एक पत्र आलं ज्याच्यामध्ये एका पत्रकाराने 8 लोक मला मारायचं कटकारस्थान करत आहे, सावध राहा असं त्यांनी इंगित केलं आहे. त्या पत्राची पोलिसांनी दखल घेतली आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा आमचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्यासोबत जाऊन त्या पत्राबद्दल माहिती दिली आणि मागील 2 प्रकरणाची माहिती दिली आणि मी लढत असलेल्या मोहिमेची माहिती सुद्धा त्यांना सांगितली. त्यांनी लगेच कमिशनर ऑफ पोलीसला फोन केला आहे. मीडियाने सुद्धा या गोष्टीची दखल घेतली आहे. मला विश्वास आहे सुरक्षेच्या दृष्टीने जे आवश्यक पावलं आहे ते पोलीस उचलतील. सर, येणाऱ्या काळात हा बोरीवली पॅटर्न संपूर्ण राज्यभरात लागू व्हावा असं तुम्हाला वाटतं का? आणि त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात? तर माझं स्पष्ट मत आहे, मुंबईतील सर्व रेल्वे स्टेशन, ईस्ट वेस्ट कुठलाही भाग असेल त्याच्यावरती अतिक्रमण राहता कामा नये. लाखोच्या संख्येने लोक रेल्वे स्टेशनला येतात. लहान मुलं असतात, कॉलेज जाणारी मुलं मुली असतात, ऑफिसला जाणारी लोक असतात. ठीक आहे, अशावेळी रिक्षा स्टेशनपर्यंत गेली पाहिजे किंवा गाडी किंवा बाईक स्टेशनपर्यंत गेली पाहिजे. त्यांना सहजतेने ट्रेन पकडता आली पाहिजे आणि परतीचा प्रवास करताना सहजतेने त्यांना त्यांची सवारी, मग ते रिक्षा असेल, बाईक असेल, त्यांची प्रायव्हेट गाडी असेल, ती अवेलेबल असली पाहिजे. त्यांना सेफ वाटलं पाहिजे, त्यांना सिक्युअर वाटलं पाहिजे, मुंबईत त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे आणि त्यांची कोणी छेड नाही काढली पाहिजे. कारण 1-2 प्रकार मी असं ऐकलं की काही लोक उभे राहतात, सुंदर मुलगी तिकडून गेली की मग सिगरेटचा धूर तिच्या तोंडावर टाकतात, ती मुलगी बिचारी काहीच बोलत नाही. एक ओपनली फुटपाथवर दारू पिताना म्हटलं त्याला मीच मारलं. ठीक आहे, रस्त्यावर भेटून दारू पितो आणि कोण मुलगी आली की तिच्यावर कमेंट्स टाकणार, मुलगी बिचारी काहीच बोलणार नाही. हे माझ्या बोरिवलीत मी खपवून घेणार नाही. मी इशारा तुमच्या माध्यमातून देतो की मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन काम करतोय. आमची सरकार त्यांच्या विचाराने, त्यांच्या आदर्शाने चालते आहे आणि अशा शासनामध्ये महिला सुरक्षितता याला प्राधान्य असलंच पाहिजे आणि बोरिवलीमध्ये माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे की महिला सुरक्षित असले पाहिजे. पण संपूर्ण राज्यातही हा बोरीवली पॅटर्न प्रमाणे काम व्हावं असं वाटतं का तुम्हाला? मी मोहीम हातात घेतली आहे, मला यश भेटत आहे, लोकांचा आशीर्वाद भेटत आहे, लोकांच्या मनात आहे की असं झालं पाहिजे. ठीक आहे, हॉकर फुटपाथसाठी नाही, त्यांना कुठलं झोन बनवून सरकारने त्यांना जागा द्यावी, माझा विरोध नाही. पण जी काही सरकारी जागा आहे ती आपल्या बापाची आहे आणि मग तिकडे दादागिरी करायची हे सामान्य माणसाला आवडत नाही आणि त्याच्या मनात आहे. पण त्याला वाटतं सिस्टम करप्ट आहे, आपण बोलू शकत नाही, आपण बोलायला गेलो तर आपल्याला कोण मारेल. आणि म्हणून जेव्हा माझ्यासारखा कुठला जनप्रतिनिधी बोलतो तेव्हा मोठ्या संख्येने लोक त्या गोष्टीला प्रतिसाद देतात कारण त्यांना वाटतं असं झालं पाहिजे. तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे की हा पॅटर्न सगळीकडे लागू झालं पाहिजे. याची दखल मुंबईत तर अनेक ठिकाणी लोक घेतात आहे. मग माझ्याकडे दादर, घाटकोपर, मुलुंड, कोलाबा अशा अनेक ठिकाणाहून लोक सांगतात आहे की तुमचा आदर्श घेऊन आम्ही सुद्धा इकडे मोहीम सुरू करतोय किंवा जनता दबाव टाकते किंवा व्यापारी दबाव टाकते की अभी नाही तो कभी नाही. मी चेंबूरमध्ये पण असं केलं होतं आणि विलेपार्ल्यात तर अनेक वर्षापूर्वी मी हॉकर्स दीनानाथ मंगेशकरच्या समोरून हटवले होते. त्यावेळी माझ्यावरती हल्ला झाला होता. पण मी तेव्हा घाबरलो नाही आणि मी सार्वजनिकरित्या सांगितलंय जब तक मेरे सर पे प्रभू श्रीराम का हात है कोई माई का लाल मेरा बाल बाका नहीं कर सकता. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश कांबळीसह मी अवंती भोयर.